मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. काजे जेते जिया वाटा, निघाले गा सुबटा. ते सोय पाहुणी आव्हांटा, स्वर्गापवर्ग. कारण थोर योद्धा अर्जुना, ते ज्या मार्गाने जायला निघाले त्या मार्गाची सुखरूपता पाहिली असता स्वर्ग व मोक्ष या आडवाटा ठरतात. आता हे का म्हटलंय असं? माणसाला काय वाटतं, आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावी. एक सर्वसाधारण अध्यात्माबद्दलचा समज जो असतो तो हे आहे. पण भगवंत म्हणतात मोक्षपेक्षा काही नाहीये. पूर्वी काय लोकांचं होतं, म्हणजे विशेषतः अर्जुनाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याला स्वर्गप्राप्तीची खूप ओढ होती. त्याच्या सर्व जीवन जगण्याचे कायदे जे होते त्याच्या वैयक्तिक, ते मला हे कर्म केल्याने स्वर्ग मिळेल का मिळणार नाही असाच कायदा होता त्याचा. त्याच्यामुळे तो प्रत्येक कृतीला आपल्याला स्वर्ग मिळणार नसेल आणि मी पापाचा धनी होणार असेल तर ते कर्म तो करायला नाही म्हणत होता. त्याच्यातच ही सर्व युद्धाला वेगळी दिशा प्राप्त झाली आणि भगवद्गीता जी तयार व्हायचं कारण झालं ते मूळ कारण हे आहे की स्वर्ग प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती हे माझं निज धाम नाही असं भगवंत स्वतः सांगतायत या आडवाटात मला. कारण तू स्वर्ग प्राप्त करता याचा अर्थ काय होतोय, तुम्ही चांगली कर्म करून तुमच्या जीवात्म्याला ओम भूर्भुवः महाजनः तपः सत्यम अशा या जाणीवेपर्यंतच नेताय. पण मी त्याच्या पलीकडे ना, मोक्ष सुद्धा ही जाणीव आहे की मी याच्यातनं सुटलो आहे की नाही. पण ती काळारूढच आहे. परत मोक्ष प्राप्ती ही काळावर आधारित जाणीव आहे, लक्षात घ्या. म्हणून सायुज्य मुक्ती ही निजधामाकडे जाणार. कारण माणूस सतत मुक्तच होत असतो, त्याला कळत नाही. तुम्ही तुमच्या बालपणातनं तरुण झाला याचा अर्थ बालपणातनं मोक्ष मिळालाय तुम्हाला. तुम्हाला परत बालपण येणारच नाहीये. कितीही आटापिटा करा आणि कितीही सांगा माझं वय आता 5 वर्षाचंच आहे. काही लोक म्हणतात माझं मी वयाने आता 25 वर्षाचाच आहे वगैरे. असं हे असलं भंपक विचार असतात. लक्षात असं काही नसतं. कारण जीवात्मा हा चिरतरुणच आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जीवात्मा या जाणीवेमधनं जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तो अमरत्वच घेऊन आलेला आहे. प्रलयापर्यंत अमरत्व आहे जीवात्म्याला. प्रलय झाला, प्रलय होईपर्यंत किती जन्म घ्याल? लाखो जन्म होतील, ज्याच्यामध्ये जन्म जीवन मृत्यू जन्म जीवन मृत्यू जन्म जीवन मृत्यू यात फिरत राहा, आहे की नाही, या खेळीमध्ये. कारण जीवात्मा अमरच आहे. देव असं म्हणतच नाहीये. फक्त जीवात्म्यामधलं तू जर परिवर्तन केलंस तर तू माझ्यासारखा होऊ शकतोस, हे तू ठरव. आणि तुला जर माझ्यासारखं व्हायचं नसेल तर आय विल मेक यू टू कम टुवर्ड्स मी. पण त्याला प्रलयापर्यंत वाट बघायला लागेल. तोपर्यंत काय भोग भोगायची ते भोग बसून, काय उद्योग करायचे ते कर. त्या जीवाला काय कधी हरिण बनायचंय, कधी वाघ बघायचंय, कधी उंदीर बनायचंय, कधी झुरळ बनायचे, कधी माकडं बनायचंय, ते तुझं तू ठरव काय करायचंय.
ते काय मी सांगत नाही तुला. त्यासाठी तुला जी बुद्धी दिली त्याचा वापर कर. पण तुला माझ्यापर्यंत जर यायचं असेल या जीवनामध्ये, या जन्मामध्ये मी काय आहे हे समजून घेऊन पुढचे सर्व जन्म टाळायचे असतील तुला, आणि खरं सुख कशात आहे जे तुझ्या जवळच आहे, फक्त परिवर्तन कर. त्यासाठी लागणारा बुद्धियोग मी तुला सांगतो. म्हणजे बाकीच्या सगळ्या आडवाटा झाल्या का नाही तुम्ही सांगा. सिंपल आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या आडवाटा झाल्या. म्हणून तीही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपाहिले, परी आम्ही देयावे तेही केले तीही म्हणिये. म्हणून भक्तांनी जे प्रेम धरले ते आमचे देणे होय असे प्रसिद्ध झाले. पण प्रेम आम्ही द्यायचे असते हेही त्यांनीच रूढ केले असे म्हणावे लागते. म्हणून प्रत्यक्षामध्ये हे सगळं आपल्यालाच करायचंय. भक्तांनी रूढ केलंय. म्हणून मी मागे सुद्धा म्हटलेलं आहे बघा, म्हणजे माझ्या बोलण्यात बोलले की ईश्वर खूप प्रेममय आहे, तो सगळ्यांची काळजी घेणार आहे वगैरे. असं काहीही नाहीये. हे सगळं आपण त्याच्यावर लादलेलं आहे. आणि ती आपली भक्तीची भावना आहे. आणि ती भक्ती आपल्यामध्ये जेव्हा तयार होते तेव्हा आपण म्हणतो तुझं मुख खलील ऐसे नाही, कारण तो मला सांभाळणार आहे ही माझी खात्री आहे. आय गॉट अ ट्रस्ट. त्याच्यामुळे तो मला सोडूच शकत नाही, कारण तो माझ्यामध्येच आहे आणि मी आणि तो एकच आहे बस. त्याच्यामुळे ही भावना भक्ताची आहे. पण ईश्वर अशा भक्ताला सुद्धा काय सांगतो, तुझं प्रारब्ध तुला भोगायचं, तुझ्या अडचणी तुला बघायच्या. हे पांडुरंग घेऊन गेले त्यांना वैकुंठाला तुकारामाला, म्हणून काय त्यांच्या पोरांच्या अंगावर काय सोन्याची दागिने आले काय? नव्हेच, काही संबंध नाही. म्हणून ईश्वर काही प्रेममय आहे. या ईश्वर येताना जसं आपण दुसऱ्याच्या घरी जाताना काहीतरी आणतो, ज्यांनी आज आता पेढे आणले समजा, आहे की नाही, प्रथम येत आहेत म्हणून, आहे की नाही. तर तसं काही झालेलं नाहीये. तसं ईश्वर काही करत नाहीये की मी आता यांना तुकारामाने एवढी भक्ती वर्षभर करतोय, वर्षानुवर्ष करतोय माझी, आणि त्या भक्तीमधनं मग मी आज प्रथम त्याला खालती पृथ्वीवरती घ्यायला जातो आहे, तर त्याच्या घरच्यांसाठी म्हणून काहीतरी वैकुंठातनं घेऊन येतो वगैरे. असलं काही मॅटर नाहीये त्याचा. म्हणून तो कृपाळू आहे, कनवाळू आहे, तो सगळ्यांची काळजी करणारा आहे वगैरे असा ईश्वर नसतो. तो जर असतो तो फक्त एवढंच करतो की तुमच्या बुद्धीला स्थिरता देतो, बस. दॅट इज व्हॉट ही डज. हा बुद्धियोग आहे. त्याच्यामुळे भ्रामक कल्पने जाऊ नका. ईश्वर अशासाठी मला प्राप्त व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, या सगळ्या कल्पनेच्या खुल्या कल्पना असतात. त्या त्या भावामध्ये तसं वाटतं ईश्वर आला होता, स्वप्न असतं ते. आणि ते आपलंच प्रेम असतं. लक्षात घ्या, आपलंच प्रेम असतं ते, वेगळं काही नसतं. मग मीरेनी जेव्हा ते प्याले, ती विष प्याली असेल, बरोबर आहे ना, तिचा विष प्याली तर तिची तडफड झालेलीच होती, असं काही समजायचं कारण नाही. पण बुद्धी स्थिर होती कृष्णापाशी, हे महत्वाचं होतं तिथलं. त्याच्यामुळे मग कृष्ण आले का वगैरे, अशी मी येत आले मग कृष्ण वाट पाहतोय का वगैरे, ती वाट पाहते कृष्ण येत आहेत, असं काय पिक्चर नाही. ते सिनेमात दाखवा, पण तसं काय होत नसतं, कारण तो आतच असतो. तो बाहेरून येतच नाही ना, तो मीरेच्या आतच, तो मीरा होऊनच ते पितोय. हो, काय कसं करणार? तो वस्त्र होऊनच आला होता, तो दिसणार कसा? मग ईश्वराची भूमिकाच खूप वेगळी आहे. आणि ती भक्तासाठी मात्र तो पण काही करू शकतो. पण याचा अर्थ तो कनवाळू आहे वगैरे असं काही नाहीये. तो त्या
तारेवरती धरतोच तुम्हाला, तर धरल्याशिवाय तो तुम्हाला काही नाही असो. म्हणून पण प्रेम आम्ही द्यायचे असते हेही त्यांनी दृढ केले असे म्हणावे लागते, असं प्रत्यक्ष परमेश्वर म्हणतोय बरं का. आता यावरी ये तुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे. आता यानंतर एवढे व्हावे की त्यांचे माझ्या ठिकाणी असलेले प्रेम निस्सीम वाढेल आणि कालांतरानेही ते प्रेम क्षीण होणार नाही, इतकेच आम्हाला करायचे असते. बघा म्हणजे त्यांच्या मनामध्ये ते प्रेम तयार होतं. ईश्वराचं परमप्रेम स्वरूप हे ईश्वरापाशी नाहीच आहे. एक लक्षात घ्या, तो जेव्हा आपण त्याच्यासारखे होतो ते परमप्रेम स्वरूप हे कोणासाठी आहे? ते भक्तासाठी आहे. कारण भक्ताला जीवन जगायचंय आणि ते जीवन जगत असताना तो देव भक्त असे द्वैत असते आणि मग तो बाकीच्यांकडे तेवढ्या प्रेमाने पाहू शकतो आणि त्या परमप्रेम स्वरूपाला एक प्रकारचं व्यक्तता आणत असतो. म्हणून तो ते राखून ठेवत असतो त्यांच्यासाठी, त्यांना ते राखतो असं म्हणलंय. म्हणून आता यानंतर एवढे व्हावे की त्यांचे माझ्या ठिकाणी असलेले प्रेम निस्सीम वाढेल आणि कालांतरानेही ते प्रेम क्षीण होणार नाही, इतकेच आम्हाला करायचे असते. हे एवढ्या जाणीवेवरती ते त्याला सतत आणत असतात. म्हणून ईश्वराचा स्पर्श ध्यानातनं म्हणा किंवा तुमच्या वेगवेगळ्या अनुभूतीतनं म्हणा जो येत असतो त्यांनी काय होतं? आपल्यात प्रेम तयार होतं. एक लक्षात घ्या, देवाचा आपल्याला समजा दृष्टांत झाला असेल, कुठलाही स्वप्नात असेल कुठे असेल, आणि तो दृष्टांत खरोखर आध्यात्मिक होता का नाही हे जर तुम्हाला चाचपडून बघायचं असेल, बघायचं असेल तर एक त्याच्यामध्ये तुमच्या मनात सर्वांबद्दल प्रेम तात्कालिक जाणीवेत का होईना पण निर्माण झालं आहे का नाही एवढंच तपासलं तर ती ईश्वराची कृपा आहे असं समजा. नाहीतर ते स्वप्न होतं, तो माझा मनातला एक भाग होता एवढाच विषय. तो वाईट आहे असं नाही मला म्हणायचं, परंतु ते आपली एक भक्तीची भूमिका असते. आता मला लहानपणी तुमचं कृष्णाचे दर्शन व्हायचे. कृष्ण असं मुरली घेऊन आम्ही खेळतोय बोलतोय, पण त्याने माझ्यामध्ये परमप्रेम स्वरूप तयार झालं होतं का त्या लहानपणामध्ये? निरागसपणा वाढला असेल एखादा, आय डोंट नो, मला ते आठवतही नाही, परंतु ती स्वप्न आठवत आहे. आणि त्या भूमिकेमधनं जेव्हा आपण पाहतो आपल्याकडे आणि त्या स्थितीतनं जेव्हा आपण हळूहळू मोठे होतो, सगळं जीवन बघत बघत या स्टेज पर्यंत येतो, तेव्हा तो ईश्वराचा स्पर्श आपल्यामध्ये खरोखरच सर्वांच्या बाबतीमध्ये प्रेममय जाणीवीत होतो का नाही ही अनुभूती आपल्याला घेत राहणं आणि हा म्हणजे माझ्या पाठीशी ईश्वर आहे ह्याची भावना आपली दृढ होत राहते. राखलं कोणी? त्यानीच ना. बदल कोणाच्यात झाला? आपल्यातच ना. हा सगळा भाग जो आहे हा अशा स्वरूपातला आहे, त्याला अनुभूती म्हणायचं. नाहीतर मी वाडेकर काही जुने आहेत, त्यांच्यावर आपण जास्त कृपा करायची. तुम्ही काय नवीन आलेला, ठीक आहे बघू म्हणजे असं काही कागद घेऊन थोडीच असतंय काय कुठं. असं प्रेम होऊ शकत नाही. ईश्वराचं प्रेम असं नसतंच. म्हणून जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत असं माझं म्हणणं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे थोडक्यामध्ये. आणि त्यामध्ये ते जे भूत आहे, म्हणजे तो जो जीव आहे, त्या जीवात्म्याला त्याची ओळख अशा प्रकारे करून देणं ही भक्ती आहे. म्हणून सत्संगातनं जे आता प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? असंच करणार ना. आता विद्याधरांवर आम्ही प्रेम करणार, मग रागवलं तरी प्रेम आहेच, आहे का नाही? मग हे प्रेमच असतं ना. पण त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची
उत्क्रांती, त्या व्यक्तीला त्याच्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याची भूमिका तयार करणं, हे प्रेम असतं. कॅडबरी आणणं हे काही प्रेम असू शकत नाही. ते ठीक आहे, काय म्हणतात, सापेक्ष आहे थोडं, किंवा क्षणिक आहे म्हणा, नाही म्हणत नाही हे. तुम्ही कॅडबरी आणा असंही मला म्हणायचं नाही, किंवा मी तुम्हाला देईन असंही मला म्हणायचं तो सगळा बाह्य भाग झाला. परंतु मेन उद्देश काय आहे तो लक्षात घ्या, असं त्याला म्हणायचं. असो म्हणून लळेयाची या बाळका किरीटी, लळेयाची या बाळका किरीटी, गवसणी करुनी स्नेहाची या दिटी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे, ते जो जो खेळ गावी, तो तो पुढे सोनयाचा करून ठेवी, तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये, जिये पदवी चेनी पोषके, ते माते पावती यथासुके, हे पाळती मद विषेखे आवडे करू. अर्जुना, अत्यंत लाडक्या मुलाला, आता तुम्हाला हे सगळं पटेल बघा, मुलाला आई आपल्या प्रेमळ दृष्टीची खोळ करून मूल खेळत असता जशी ती त्याच्या पाठीमागे धावत असते, व ते लाडके मूल जो जो खेळ बोटाने दाखवून मागेल तो तो खेळ ती तानुल्याच्या स्वाधीन ज्याप्रमाणे करते. म्हणजे भाषा बघा कशी बदलते, नाही ना, खाटकीने बदलते. ज्ञानेश्वरांचं कसलं भारी आहे प्रकार आहे, ते शब्दच तसे येतात आणि त्यांचे स्वाधीन ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे मीही आपल्या भक्ताला भक्ती प्रेमाच्या निस्सीम भूमिकेचे संरक्षण करीत असतो. पण ईश्वराच्या भक्तीत म्हणजे या बुद्धियोगाचा परिणाम आहे, हा लक्षात घ्या. ते सांगतायत बुद्धियोग, बोलतायत भक्तीवर. बघा कसं आहे गणेश, काय केलंय मग. आणि ह्या याच्यामध्ये हा बुद्धियोगच भक्तीला कारणीभूत आहे थोडक्यामध्ये. त्यामुळे या ज्ञान जाणीवेतनं ईश्वर शोध जो मी मगाशी सांगितला तुम्हाला की ते अंतरंग चतुष्टयाचा त्या भूमिकेतनच शिरणं गरजेचं पडतं. आणि मग ईश्वर सांभाळत राहतो ना, किती सुंदर आहे हे. म्हणून त्याचं सांभाळणं हे आपलं जीवन असावं. काय सुंदर आहे त्याचं सांभाळणं हे आपलं जीवन असावं ना, का नसावं. कारण तो घ्यायला तयार आहे आपल्याला आणि आपण जायला तयार नव्हतो. हे केवळ इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. याच्यापेक्षा वेगळं दुर्दैव माणसाच्या जीवनातलं कुठलं आहे तुम्हीच विचार करा या गोष्टीचा. आणि हे कित्येक माणसांना माहिती नाहीये. या जगामध्ये कित्येक जीव असे आहेत की त्यांना हे माहिती नाहीये. मग ज्ञानेश्वरी युट्यूबवर जायलाच पाहिजे ना, का नको जायला. मग जो माझ्या समोर आहे, जो माझ्या समोर नाही, जो माझ्या पलीकडेही आहे, त्यापर्यंत हे जर पोहोचत करण्याचं साधन देवाने मला प्राप्त करून दिलं असेल तर ते कार्य देवाचं होतं, आपलं होत नाही. आणि देव योजना सुद्धा कशी करतो, तो व्हिडिओ तयार करायला होता वेगळे की ज्यात आपण कुठे दिसत नाही. भारी आहे, मला फार आवडलं ते गणित. त्याच्यामुळे कुठलं आपलं वैयक्तिक काहीच नाही. अज्ञाबंध कधीतरी फोटो टाकतात त्या एवढंच. परंतु आवाजाची भूमिका, पण नादही कोणाचा आहे, त्याच्या परा जाणीवेत नाही येणारे शब्द ते ग्रथित होतात ना. मग त्या कार्याला केवढी मोठी दिशा देव देतो. म्हणजे सांभाळतो कोण, तो सांभाळ. कारण आपण ठरवलं ही त्यांनी ठरवलेली गोष्ट आहे, त्यामुळे ती अव्याहत सुरू राहते, त्यात बदल होत नाही. दिस इज कॉल्ड ट्रस्ट. हा ट्रस्ट जेवढा माझा तेवढाच तुमचा. सगळेच ईश्वर झाले का नाही झाले, झाले ना सगळेच ईश्वर झाले. कशाचा अहंकार, कोण कुठला कुठून कसा येतो आणि याच्यामध्ये घेऊन पुढे घेऊन जातो. अव्याहत ही भूमिका चालू राहते.
हे फार सुंदर आहे. म्हणून तो खेळ ती तान्हुल्याच्या स्वाधीन ज्याप्रमाणे करते आहे ना, त्यांनी स्वाधीन केलं ना हे आपल्या ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी आपल्या स्वाधीन केलेली आहे. आपण बाळच आहोत, बरोबर आहे की नाही. म्हणून त्याप्रमाणे मीही आपल्या भक्ताच्या भक्ती प्रेमाच्या निस्सीम भूमिकेचे संरक्षण करीत असतो. कोणी करावं संरक्षण आपलं की नाही? कोण करणार आपलं संरक्षण? मग कुठेही काही बॉम्ब पडू द्या, आपलं बॉम्बिंग चालूच आहे. हे बघावं, हे अनुभवावं माणसांनी, खोटं नाही सांगत तुम्हाला. त्यामुळे ह्याच्यात जेवढे तुम्ही शिराल आणि जेवढा तुम्ही तुमच्या जीवनाला वेगळा दृष्टिकोन द्या ना, तेवढे तुम्ही ईश्वरमय होणार आणि तो अडचणी सोडवणार आहे. काळजी करू नका. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे या काळजी काय, आपल्याला काय बघायचंच नाही ना काही. आपल्याला काय मोठे काय दृष्टी पाहिजे, लोकांचं आयुष्य कळलं, काय गरजच काय आहे? मला काही गरज नाही कशाची. आपल्याला काय बदलायची इच्छाच नाही. ज्याचं त्यांनी बदलायचंय, विषय आपला तिथं संपतो सगळा. फक्त हे ज्ञान तुमच्यापर्यंत आणून ठेवायचं, हा कार्यक्रम आहे हा नाही. त्याच्यामुळे हे जीवनाचं सूत्र समजा, आता तुम्ही जे लोक आहात आता इथं बरेच म्हणजे साधारण 40, 35, 40, 45 ग्रुप मधले आहात, तर तुम्ही हे जर समजून घेऊन केलं ना, तर पुढच्या या सगळ्या चैतन्य, ईश्वरीय चैतन्य घेऊन वाहणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या केवढं मोठं मार्गदर्शन सगळ्या महिलांना करतील. तुम्हीच विचार. कारण महिलाच या सगळ्या मधला दुवा आहे, लक्षात घ्या, प्रकृती. म्हणून ते चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत ओळखते असं म्हटलं आहे. मला काय तत्वज्ञ संत म्हणायचं नाही मला, परंतु ते ओळखून पुढचं देवापर्यंत समाजाला घेऊन कोण जाऊ शकतं? ईश्वराची शक्तीच घेऊन जाऊ शकते, प्रकृतीच घेऊन जाऊ शकते. त्यामुळे देवापर्यंत घेऊन समाजाला घेऊन जाण्याची जबाबदारी ही महिलांवरच येऊन पडते, पुरुषांवर नाही. पुरुषांना आपल्या काळात कसं ठेवायचं हे धोरण महिलेला असणं गरजेचं. दोन्ही गोष्टी, कारण ते सगळं दिलेलं आहे देवानी, प्रकृतीने. अहो, ते ईश्वराला सुद्धा बांधून आत बसून टाकलं ना तिने. तुम्ही विचार करा की एवढी प्रकृतीचं कार्य, पराशक्ती म्हणजे काय? त्यांनी स्पंद केला, मी ब्रह्म आहे सर्वं खलु इदम्. अगोदर ती त्याच्या ज्ञान अवस्थेत आज मस्त निवांत होती की नाही पराशक्ती जगदंबा. ते काय म्हणत होती का? ते काही म्हणत नव्हती. हा शिवस्वरूपामधला परब्रह्म स्वरूप जे आहे शिवस्थितीतलं, ते पडलेलं होतं निवांत. पण त्याला कुठून काय वाटलं, त्याने असं जाणवलं त्याला, अरे मी ब्रह्म आहे आणि माझ्या आजूबाजूला सर्व ब्रह्म आहे. असा जो एक तयार झाला, हा जो स्पंद तयार झाला त्याच्यामधला, त्याच्यामुळे काय झालं, ती म्हणाली यांना काय झालंय थोडी. आणि ती बाहेर आली, शक्ती बाहेर आली आणि तिने त्या ज्ञानालाच गुंडवून टाक खाड गेली. चला विषय संपूर्ण. बघायचं ना ब्रह्म सर्व करीत, बघा मग गुंडाळला तरी असा प्रकार. विरोधाचा भाग सोडून देऊ आपण, परंतु हे समजण्यासाठी सोपं जातं म्हणून मी सांगितलं तुम्हाला असं त्या भूमिकेतनं. म्हणून ज्या प्रेमस्थितीचे पोषण केले असता ते मला सुखाने प्राप्त होतील, अशा रीतीने तिचे पालन पोषण करणे हेच मला विशेषतः आवडते. म्हणून या स्थितीमध्ये जी लोक असतात त्यांना सांभाळणं एवढंच पांडुरंगाचं काम आहे. आणि आज एकादशी, पांडुरंगाचं काम काय ते आपल्याला आज कळलं की नाही, किती महत्वाचं आहे. पांडुरंग करतो काय, तो तुकारामाला सांभाळतो, तो नामदेवाला सांभाळतो. पाहिलं आपण, सांभाळलं म्हणूनच नामदेव पूर्ण पांडुरंगमय झाले ना, नाही तर नामदेव अर्धवट राहिले असते. तर म्हणून तुझं मोकली लायसे नाही, तुला सोडणार नाही. हा
तू भक्त हो माझा, बस, सिंपल. त्याच्यामुळे ईश्वराचा भक्त होण्यात जी मजा आहे ते बाकी काही न होण्यातच आहे. बाकी काय होऊच नका तुम्ही. कुठं काही इंजिनियर होऊ नका, डॉक्टर होऊ नका, शास्त्रज्ञ होऊ नका, वेड्यासारखं वागू नका. फक्त भक्त व्हा. आणि ज्ञानी भक्त, तेही ज्ञानी भक्त. साधा सुद्धा नाही, साधा सुद्धा नाही. ज्ञानेश्वरांनी काय केलं? ते काय डॉक्टर झाले, काय इंजिनियर झाले का, ते काय नासामध्ये सर्व्हिसला होते? असं काय होतं? त्यांना काही गरजच पडली नाही. पण शास्त्रज्ञ जे करू शकत नाही ते करून दाखवलं त्यांनी. आधी ज्ञानी भक्ताची केवढी मोठी गोष्ट आहे की शास्त्रज्ञ, सर्व शास्त्रज्ञ एका ठिकाणी जर ज्ञानेश्वरांसमोर फोटो काढला तर सर्व शास्त्रज्ञ तोंडात 10 बोटं घालून बसलेली दिसते. आश्चर्य झालं कसं? कारण ते त्यांच्या शोधातच येत नाही. हा विषय आता काही घ्यायचा नाही, मगाशी झाला तो फक्त असा जुळवला एवढंच, बाकी काही नाही. पैगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळांचे साकड आमच्या घरी असो. पण बा अर्जुना, भक्ताला माझे अत्यंत प्रेम असते व मलाही त्याच्या अनन्यतेची गोडी असते. कारण आमच्या घरी म्हणजे माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी, आता यांनी डोकं लावले बरं का, सगुण स्वरूपाच्या, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमळ भक्ताचाच दुष्काळ आहे. म्हणून जो माझं खरंच स्वरूप जाणत नाही, सगुण निर्गुण हे सोडून द्या विषय लक्षात. कारण तो सगळत्रच आहे, सर्व बाजूनी आहे, सर्व दूर आहे आणि सर्वात आहे म्हटल्यानंतर विषय संपतो. म्हणून माझं स्वरूप जो जाणून घेत असतो तो माझा भक्त असतो थोडक्यामध्ये. म्हणून स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व. हे जे जाणतो तो भक्त. पाहे पा स्वर्ग मोक्ष पाहिले, दोन्ही मार्ग तयाची वाहणी केली. आम्ही अंगही शेषा वेचिले लक्ष्मी येसी. हे पा अर्जुना, बघा आता गंमत. स्वर्ग व मोक्ष हे 2 मार्ग मी प्रगट केले असून, हे स्वर्ग आणि मोक्ष ज्या आडवाटात असं सांगितलं, हे मार्ग मीच तयार केले. मी केले म्हणजे प्रकृतीने केलेले, ऍक्च्युली तिच्या नियमामधले ते मार्ग. म्हणून हे 2 मार्ग मी प्रकट केले असून ते दोन्ही मार्ग त्यांच्या म्हणजे माझी सकाम व निष्काम उपासना करणाऱ्यांच्या आचरणाच्या प्रवाहात ठेवले. म्हणून सकाम आणि निष्काम उपासना करणाऱ्यांच्या दृष्टीने स्वर्ग आणि मोक्ष आहेत, पण तो मी नाही, तिथं मी नाहीये असं थोडक्यात सांगून झालंय. आणखी लक्ष्मीसह त्यांच्या कामना पूर्ण करण्याकरता शरीरही झिजविले. म्हणून या मोक्ष आणि स्वर्गाच्या जाणीवेमधनं जी जी लोक माझी उपासना करत आलेले आहेत त्यांच्यासाठी मी काय केलं, लक्ष्मीसह म्हणजे माझं जे ऐश्वर्य आहे त्याच्यासह कामना पूर्ण करता शरीरही झिजविले. म्हणजे मी त्यांच्यासाठी आलो नाही असं नाही आहे की नाही, त्यांच्यासाठी आलो. केव्हा आलो? अवतार कार्यात आलो. म्हणून हे जे अशी लोक असतात यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी त्यांच्यासाठी शरीर झिजवले. तुम्ही साधा विचार करा, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य किंवा तुमचे ते विदुर वगैरे ही जी लोक होती सगळी, किंवा अर्जुन स्वतः, बाकीचेही भीम वगैरे, हे सर्व हे ईश्वराचे भक्तच होते ना. यांनी सकाम अशा भक्त्या केल्या असणारे, मंत्र वगैरे यांची प्राप्ती करून, बरोबर आहे ना, विविध शक्ती प्राप्त करणे, पण ही ईश्वराची भक्तीच होती नाही असं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या त्या उपासनातनं निष्काम उपासना सुद्धा त्यांनी केलेल्या ज्या होत्या त्यांच्या आचरणात प्रवाहात ठेवले आणि ते त्यांनी त्यांच्या आचरणाच्या प्रवाहात ठेवले. ते त्यांनी सोडून दिलं नाही. हे भीष्म दुर्योधनाच्या बाजूने असणार का, परंतु त्यांच्या आचरणात दोष नव्हता. लक्षात घ्या, त्यांचं जे रोजचं आचरण होतं त्याच्यामध्ये नव्हता. द्रोणाचार्यांचंही होतं तसं, विदुराचं तर तसं होतच होतं, बरोबर. मग यांच्यासाठी अवतार घेतला ना सगळा कृष्णावतार. कृष्णावतार हा फक्त काय आपल्याला भगवद्गीता सांगण्यासाठी नाही घेतलेला,
त्याची व्याप्तीचा विचार जर केला आपण तर त्या लहानपणी वासुदेव, देवकी, नंतर ती मथुरेतली हे काय ते गोप गोपिका वगैरे सर्व, नंद, यशोदा, कंस, या सगळ्यांसाठी त्यांनी ध्येय झिजवला ना. मग आणि परत ते जेव्हा याच्या वरती बसले होते, तुमच्या राज्याभिषेक झाला त्यांचा, यदुकुळाचे वंशज म्हणून ते मुख्य राजे म्हणून जेव्हा झाले असतील तेव्हा प्रजेसाठी जे ध्येय झिजवलाच ना त्यांनी. परंतु त्यांना हे सर्व यदुकुळ जे आहे हे यदुकुळ, कारण एक प्रकारे कृष्णाला सार्वभौमत्व प्राप्त झाल्यासारखी परिस्थिती होती आणि तो आपल्या जातीचा आहे. बघा कशी भानगडी असतात या. हे माणसाचं दुखणं आहे सर्वात. कृष्ण आमच्या जातीचा आहे ही भूमिका घेतल्यामुळे नाश कोणाचा झाला? कृष्णाकडे. कृष्ण कळलाच नाही, त्यांनी यदुवंशाला संपला विषय. म्हणून वंशवाद जो ज्यांनी प्रथम आपल्या जीवनात उखडून टाकला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हा, आणि हे सुद्धा तुमची काय म्हणतात ते काय द्वारका पण पडवून टाकली. नकोच, जिच्यामुळे हे सगळं घडत आहे तेच नको चाल. म्हणून ते सगळं त्यांना माहिती होतं म्हणून अगोदरच मागून ठेवलेली होती तेवढी द्वारका त्यांनी. हा, आणि त्याची ती रचनाच खूप वेगळी. हे कोणी झिजवलं कोणाला? ईश्वरानेच त्याच्या भक्तांसाठी झिजवलं ना. मग असा तो भाग आहे. म्हणून पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले म्हणून लक्ष्मीशी झिजविले. ते झालं बरोबर. पुढे परी आपण पेवीन जे एक ते तैसेची सुख साजुक सप्रेमा लागी देख ठेविले जतन. पण मीपणाच्या जाणीवे वाचून असणारे व न विटणारे असे जे केवळ प्रेम सुख आहे ते तसेच आपल्या प्रेमळ भक्ताला देण्याकरता जपून ठेवलेले असते. म्हणून हे जे प्रेम मी ठेवलेलं आहे, मी जरी शरीराने झिजलो असेल तरी हे प्रेम मात्र मी माझ्या अवतारानंतर सुद्धा माझ्या प्रेमळ भक्तांसाठी जपून ठेवलेला आहे. यू डोंट वरी. थोडक्यात आपल्याला सांगतायत आता बरोबर. हे प्रेम मी तुमच्यासाठी जपून ठेवलेलं आहे असं ते म्हणतायत बरं का. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळ घेऊ आपण यासाठी या बोली बोलावी या गोष्टी तैसिया नव्हती गा. अर्जुना, आम्ही आपल्या प्रेमळ भक्तावर आपल्यासाठीच इतके प्रेम करतो, पण या शब्दाने सांगण्यासारख्या गोष्टी नाही. हे प्रेम सुद्धा आम्ही कोणासाठी करतो? आमच्यासाठीच करतो. ते ईश्वरासाठीच सगळं करत असतो. एक लक्षात घ्या. म्हणून तुम्ही ईश्वराच्या जाणीवेत जेव्हा जाता तेव्हा ईश्वर आपल्यासाठी काही करत नसतो, तो त्याच्यासाठीच ते करत असतो. कारण तो सर्वत्र असतो, त्यालाच आनंद असतो. म्हणून ते तुकाराम सिनेमा आहे ना, त्याच्यामध्ये ते शिवाजी महाराज जेव्हा ते येतात तिथं आणि सर्वत्र ते मुघलांना शिवाजी दिसतात आणि नंतर ते निघून जातात त्या प्रसंगानंतर. मग त्यानंतर जेव्हा ते विठ्ठलाची करुणा भागतात ना, तेव्हा विठ्ठल स्वतः नाचायला लागतात बघा. तो जो सीन आहे म्हणजे कोणाचा आनंद आहे हा? हा आपल्या हृदयातला आनंद म्हणजे आपल्यातल्या विठ्ठलाचा आनंद असतो असं त्यांना म्हणायचंय. त्याच्यामुळे हे अत्यंत म्हणून हे शब्दांनी सांगण्यासारखं नाहीये, शब्दात मांडता पण येणार नाहीये असं ते म्हणतात. म्हणून पुढचा श्लोक ते काय म्हणतात बघा. तेषामेवा नुक पार्थ अहम अज्ञानजम तमः नाशयात्म्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता असं म्हणते.
सर्वस्वी माझ्या ठिकाणी अनन्य झालेल्या भक्तांवर कृपा करण्याकरता त्यांच्या अंतःकरणात राहूनच त्यांचा अविवेक रूपी अंधकार मी आपल्या प्रकाशमान ज्ञानदीपाने नाहीसा करतो. म्हणून ईश्वराशी अनन्यत्व साधून आपल्या जीवनाला मार्ग स्थापन करायला लागलो की ईश्वरच आतून आपल्याला मार्ग दाखवायला लागतो. योग्य ठिकाणी जेथीचा तेथे नेवो निघाली अशी ती होते. आणि हे अत्यंत सुंदर असं आहे. या इथं आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.